चड्डी आणि तोंड घाण घाण मागतो या भीक मी तू 2 रुपयान फाटकी चड्डी माझी तोंड घाण घाण मागतो या भीक मी 2 रुपयान देख रे दादा दादा दे 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 फाटकी चड्डी माझी तोंड घाण घाण मागतो या भीक मी ताई 2 रुपयान देख रे दादा दादा काय झालं काय ती बंद कशाने पडली अरा ही गाडी तर कधी बी बंद पडते डबडच आहे बघा तुमची गाडी तर मी काय हाकून पाडले काय अहो नाही तर काय कवाच्या नावात बाहेर चाललो तर त्याच्यात बी तुमची गाडी बंद पडली अरे यार धरलाय काय झालंय तुमचं अक्कल नशीबच फुट काय म्हणायचं सगळं ह्यांचं बंद पडलेलं असतंय आता याच्या पुढे इज्जत काढणार का माझी अहो त्याला तर इज्जत आहे बघा त्याच्या पुढ्यात बघा किती पैसा आहे तुमच्याशी लग्न करण्यापेक्षा भिकार संघ केलं असतं बरं झालं असतं करायचं का करते त्याच्यावर लग्न अहो कराल पण मी निदान त्याच्याकडे बघा किती पैसा आहे आपली काय हरकत नाही बरं का हा बघा आणि तुमच्याकडे काहीच नाही नुसतं कपडे घातले चांगले नवरा तर निवळ चिकट हागेच अरे दिसतोय गप ना बाबा तू हो ना माग काय 10,000 रुपये पगार त्या 10,000 रुपये 8 दिवस तरी पुरतात का तुला काय वाटलं कोण लय कमी ती इथं अहो 10,000 रुपये कमवताय 10,000 काय होतंय 10,000 रुपये कुठे आणि तो कष्टाचा पैसा आहे. परवाच माझं आहे ना 3 लाखाचा चेक बाउन्स झालाय बरं का बाई, हा बघा खावा त्याचा गो हागू इथं हागू घे हीच पाहिजे होतं का तुला अहो त्याचा अक्कल घ्या जरा बघा भिकारी असून 3-3 लाखाचा गल्ला करतोय त्याला काय फुकटचं फक्त हात पुढं करायचा आहे अहो मग त्याच्या संग बसा तरी तुम्ही अयो ही तो फार माझी लाज काढाय बसली ओय हे बघा बरं का तुमचं माझ्यावर लव असेल ते बस गोष्ट वेगळी पण ना धंद्याच्या बाबतीत कॉम्पिटिशन नाही बरं का बसायचं असेल तर 2 किलोमीटर तिकडे लांब नेऊन बसवा तुमचा नवरा हा आईला तुम्ही बी गोड तुम्ही बोलून पैसा बोलून कमावणार आहे का नाही तर मी ह्याच संग लग्न करत असते बघा परत ही मला सोडून दे मग कशाला माझ्या गाडी फिरती आणि गाडी तर तुमची कुठे आहे लोकांची मागून आणली ती बी बंद पडली फोन आहे का तुमच्याकडे 1 मिनिट मला फोन करायचा होता माझी आहे ना गाडी जरा गॅरेज मध्ये टाकली 4 व्हीलर सर्व्हिसिंग साठी झाली का बघायचंय बाई, बघा तो भिकारी मला बाई एक कळतं काय का? एक काम कर आपल्या घराचा पत्ता फित्ता काय असेल ते कुणी काही मागितलं की द्यायचं फोन घे राहू द्या तुम्ही बघा गाडी बघा किती श्रीमंत दिसते हा भिकारी ऍपलची गाडी आहे माझी हा फिटर गाडी झाली का सर्व्हिसिंग करून काळीवाली नाही रे निळी पण नको पिवळी नको पांढरी रॉयल दिसलं पाहिजे काय माहितीये का तुमच्या नवऱ्याकडे जेवढ्या कलरच्या चड्ड्या नसतील का तेवढ्या कलरच्या गाड्या आहेत माझ्याकडे बाई बघा घाला त्याच्या चड्ड्या नाव पण विश्वास मी खरं विश्वास ठेवती तोंड अहो बघा की फोनवर बोलतोय तो माणूस त्याच्याकडे 4 गाड्या आहेत एक्सक्यूज मी माझं महत्वाचं बोलणं चालू आहे तुम्ही इंग्लिश बी बोलतोय बघा बरं खरंच खावा तुम्ही ह्याचा बाया, लय चांगला माणूस आहे हा. ह्या बघा एक तर तुम्ही खाणार का ते फिक्स करा बरं का मी सारखा मोकळा नाही करीत बसायला हा तुम्ही बोलो तुला लाज पीच काय हाय का तुम्ही नाही बसा काही शांत. बोलत हॅलो हा ठेव जरा इथं फोन घे तू बघ इकडे चल हेच आहे कोणाच्या नादी लागत आहे ती फोन पुसून काढ बाई तुम्हाला काय वाटतं का किती पैसे कमवता हो तुम्ही कमावता बसल्या 1000-2000चा घाललाय माझा दिवसाला अहो मी पण चांगली होते चांगली शेतात काय आहे ना पण चांगली होती माझा बाप आहे ना शेतकरी ह्या माणसाकडे आले ना बाया माझं नशीबच फुटलं बघा तू ह्याला इज्जत आहे का गप्प बसा तुम्ही इज्जत आहे का आई बघितलं का चड्डी कपडे तोंडाला काळ चड्डी चांगली आहे त्याची तुमच्याकडे बी नाही असली चड्डी आहे बघा त्याच्याकडे तुम्हाला काढून दाखवू का मी बघायची का तुम्हाला असली डेंजर चड्डी आहे ना माझी ए गप्प आहे बाबा तुला बायका माणसं काय कळतं का नाही रे तुम्ही ना एक मिनिट आहे तुम्हाला कळतं का नाही म्हणजे भिकारी जरी असलो तरी आतून 100 घालतो मी हा गबत जरा काही ती बी तसली अशी नाही लांबलचक हाय तिथं बस विकट हा स्टायलिश भिकारी आहे मी अहो माझा फोन पण डबड झालंय माहिती का फोन तर या माणसाला घ्यायची अक्कल तुझी नाही ना तुझी माझ्यापेक्षा इथं राहायची तयारी जास्त याच्यापेक्षा कशाला लग्न करले माझ्यापाशी तेच तर चुकलं ना माझं तेच तर चुकलं तुम्ही का नाही घावले बरं मला आधी असं रस्त्यात ह्या माणसाच्या पदरातच पडले नसते मी अजून पण वेळ गेलेली नाही बरं का हो हे 10 रुपये घ्या आणि रिक्षा करून घरी जाऊ तुम्ही बरं
बघा बघा माझ्याच बायको ट्राय करतोय तू, तुला कळतं का मॅनर्स? चप्पल टाकी ना तिथे एक. अहो काय असली अवस्था आहे तुमची? मी तर म्हणतोय तुम्ही याला चूक पडली पण काय करायचं? पडली पण म्हणजे असल्या गाड्या कसं काय आणता तुम्ही? हा तुम्हाला सांगतो माझी गाडी आहे ना अजिबात बंद पडणार नाही. दिवसभर भीक मागून पैसे जमा केलेले असतात. गाडी बंद पडली कोणी लुटून नेलं मग पैसे. ते काच वर करतात बघा, काच खोलतात आणि वरतून माणूस बाहेर येतो. तसली गाडी आहे का तुमच्याकडे? हा शपथ मला कधीपासून व्हिडिओ काढायचा होता तसल्या गाडीमध्ये. तुम्ही लय बाय, तुम्हाला अक्कलच नाही. अरे तू काय रील पाय येडीच झाली काय? आता बिखऱ्या सगळं कुणा सगळं रील काढायची म्हणती काही पण. अहो हा? पण निदान मला त्या गाडीत फिरवाल, मी मला केवढे रील्स होईल, मी 1 million ला जाईल. व्हायरल बी करी बर का मी. शपथ. हा एक काम कर, तू बी तसेच कपडे घाल आणि तिकडं तरी बस आणि मला जाऊन दे आता. तुला मनांदा नाही कळायचं. तुम्हाला गाडीला धक्का मारायचा असेल तर माझा असिस्टंट पाठवून देतो बरं का मी. अयो, भया खावा बरं गुत्याचा. अयो बस तू अहो त्याच्याकडे असिस्टंट आहे की 4 असिस्टंट आहे 4. बाई बघा बरं. कसं आहे माहितीये का ते तिकडनं आहे ना लांबनच मला फोन करून सांगते. निवड फिक येतोय काय बोलतोय ती असिस्टंट फिशिस्टंट ते कुठं बसलाय त्याला कळतं का? अहो त्याचा तो बिझनेस आहे जे तुम्ही कधी केला नाही. बिझनेसला लाजत नाही आपण, कळलं बघा. का? हा तुम्हाला माहितीये का इथं मला एवढी इज्जत काय माहितीये का? इथली लोक पासवर्ड मागायसाठी हातापाया पडतात माझ्या. वायफाय बसवलंय मी इथं. बाई आम्हाला साधं रील्स काढायचं म्हटलं तर आमच्या घरात नेटवर्क नसतं. इथं येऊन बसा की वायफाय कवर वापरा. मी एखाद्या कंपनीचा मालक आहे, टावरच माझे आहे तर सगळीकडं. टावर माझे म्हणजे म्हणजे तुम्हाला माहितीये का आपल्या वायफाय फुकाट बसवलंय म्हणजे टावर असल्याशिवाय बसवलंय का? तुला हात अयो टाकलेला कळतो खांद्यावर. असं द्या भिकारच त्याच्याकडे पैसा आहे, तुमच्याकडे काय? मला वाटलं मी तरी उलसा थोडा चांगला आहे. तू प्युअर डोक्यात बाद झाली. तुला माणूस कळाना, भिखारी कळाना, तंडावा कुठं कळाना आणि तुझ्या बरोबर मी सरळ सरळ फिरायला निघालोय. अहो फिरायला उद्या निघाले. एखाद्या कंपनीत जिथं खायला जाईन तिथं मॅनेजरचा म्हणशील तू. तसं नाही बरं का, त्यांना पण चॉईस आहे बरं का. भिकारी म्हणजे भिकारी. मला तर आहे ना त्यांच्या डोळ्यात खरंच प्रेम दिसायला लागले बरं का माझ्याबद्दल. बघा हिचं लॉज त्यांनी काय बोलावं येते. अहो निदान तेवढं तरी प्रियामाने बोललाय तो. तुम्हाला काय येते? आलं की दे प्यायला, आलं की दे खायला, चाललं हागायला. दारू पितोय माणूस, दारू पितोय. अहो पाणी व तरी म्हणलं दारू पिणं सोपं नाही बरं का. साधी नाही पित मी. 300 रुपयाला क्वार्टर आहे मी जी पितो ती. अहो जो नवरा 300ची क्वार्टर पितोय आणि वखतोय तो तुम्हाला साडी कितीची घेऊन देईन विचार केला कधी? खरंच की मी तर आजूबाजूच्यांची साडी घालते, काय सांगत. अहो असला कपडा मी बेडशीटला वापरतोय. ती काही बोलन ती काही तिला अमृतच वाटायला लागलं. ते दारू पाचतोय 300ची क्वार्टर पितोय म्हणजे किती भारी म्हणजे जेव बिना व्यसनी नाही काय नाही तो चांगला नाही. आणि जो व्यसनी क्वार्टर पितोय भीक मागतोय तो चांगला. हाय पाय लोक असतात का तसलीच दारू पितात. तुम्हाला काय कळणार आहे? कोणी बुद्धी दिली तुली? या काय माणसाकडून मिळाली मला. हाय पाय करू नका. स्टँडर्ड लोक पितात. हो स्टँडर्ड. तुम्हाला काय कळणार आहे स्टँडर्ड? माझी गाडी ढकलीत नेलेली परवडून माझं मी माग मित्राला देऊन टाकतो. तू येऊ नको, तू इकडूनच पसारू. मी म्हणेन गेली मग नशिबाने मायकू होती ती बी पळून गेली म्हणे. बघा अजून बी विचार करा. इथं कुठेतरी पुढच्या चौकात भीक मागायला बस म्हणते. येता टॉमी बघितलं का माझं कुत्रं एवढं फुगीर आहे माझ्याकडे लक्ष देत नाही. विचार करा तुम्ही माणसं कसल्या लेवलची पाळले मी. तुम्ही पाहिले होय आणि मग साधं कुत्रं आहे का ते? बया. भिखाऱ्याचं कुत्र हा. कसलंच आहे. तुला चावल्याला सुद्धा कळायचं नाही. तुला तर काय तुम्हाला नाही सांगत होतो. कळत. तुम्ही चाले ह्यांच्या त्याने संग भीक मागा. उलसक खुळखुळ केलं की जणू काय कुत्र्याला बिस्किट टाकल्यासारखं तू बी त्याच्या मागे लागली. तुम्हाला अक्कल नाही वक्कल. तुम्ही पुढच्या चौकात बसा भीक मागायला. माझी अक्कल काढू नको. एक काम करा या गाडी सकट यांचा हिशोब करा. काय किंमत असं नाही तर कॅश मोजून देतो मी. भया किती पैशावाला माणूस आहे ग. काही बोललं की बाया किती पैशावाला काय बाया खात्याचा. अरे ह्याच सोडून तुला दुसरं काय येतं का? तुमचं चालू द्या. आणि झाली चालू तर मी माझं बघतो. चालू होत असते का याची गाडी चालू? हे, आईला तुमची गाडी सांगतो मी. तुझ्यासारखा पनोती माणूस लागला तर फु, याला गाडी चालवता येते का? आता वाऱ्याने येतं इकडं. झाली का चालू? मी 2 व्हीलर चालवण्यासाठी सुद्धा ड्रायव्हर ठेवलाय बरं का. भया हा. झाली बाई चालू. थांबा कुठं निघाला थोबडवर घेऊन येते मी. अहो आपलं लग्न करायचं होतं ना. आप करायचं होतं बघू तुमचं ऐकलं. पुढच्या चौकात बसवते ह्यांना भीक मागायला. बसले तर बसले. माग सर चल माग चल. अहो मागा भीक मी म्हणते थोडं. अच्छा सिला दिया तूने मेरे प्यार का,
अच्छा सिला दिया तूने मेरे प्यार का, आमिर ने ही लूट लिया घर भिखारी का, फाटकी चड्डी आणि कोंड घाल